त्या संघानं बाजी मारल्या. खूप मोठा संघ आहे. करण मडवीच्या नेतृत्वाखाली कालचा खेळ आपण पाहिला. अतिशय चांगला खेळ राहिला गावठाण संघाचा. परंतु आज कोणता संघ असेल? पहिल्या फेरीमध्ये आपण आर्यन चिर्ले संघाला पाहिलं. आर्यन चिर्ले संघाने बाजी मारली आहे तब्बल 73 धावा. एक मोठा स्कोर इथे उभा केला होता. तदनंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं रेल्वे कॉलनी संघाने बाजी मारली. तर तिसऱ्या सामन्यामध्ये खंडोबा जासे संघ आपली हुकूमत गाजवतोय. तर पहिल्या फेरीतील चौथा सामना इथे चालू होताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ असतील एका बाजूनं वेश्वी वाडी संघ, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय बॅड बॉय चिर्ले. बॅड बॉय चिर्ले संघ आपण पाहिलं तर आज भरपूर तरुणाई पाहायला मिळते बॅड बॉय चिर्ले संघांमध्ये. मंगळवारी फिक्स नाही तुला सांगते मी मंगळवारी. अरे म्हणजे सोमवारी सांगते तुला. ओके ओके हा वळिया मैदानावरती जिथे मात्र सामना चालू झाला. शुभम माळी पहिलं षटक हाताळण्यासाठी आला. गोलंदाज शुभम माळी पाहतोय. 2 सलामीवर मैदानावरती एका बाजूने विलास वैयक्तिक खातं खोलतो. एका धावेनिशी विलास कातकरी आणि सुनील कातकरी असे 2 सलामीवर मैदानावरती पाहायला मिळतील. आज वाडी संघाने देखील खूप मोठा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. शेवटच्या क्षणाला इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडं. हा आलेला पहिला चौकार. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 5 धावा. अफलातून क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज यावेळचा चेंडू काय दर्जेदार खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण पॉइंट रिजन मध्ये चेंडू खेळून काढला तदनंतर चांगलं क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं आणि चेंडूवरती पूर्ण केली जाते ती 1 धाव. संत आणि शांत इथे क्रिकेट पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा पाठवय. विलास कातकरी आणि सुनील कातकरी असे 2 हे वेश्वी वाडीतील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 2 सलामीवर मैदानावरती आलेत आणि आपला चांगला खेळ इथे पाहायला मिळतोय. चौकार लगावला. मोठा फटका इथे खेळायचा होता परंतु इथे फटका फसला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वरती स्वतः गोलंदाज आला आणि अचूक झेल टिपला जातोय. फलंदाज होतो पहिला झेलबाद. मोठमोठे फटक्या त्याच्या बॅटमधून राहिलेत परंतु इथे मात्र गोलंदाज अफलातून दर्जाची कामगिरी करतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला. झेल होता मात्र शेवटच्या क्षणाला झेल भूमीला दान होतोय. या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात त्या 2 धावा. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या धावफलकावरती लागते 8 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर आहे आणि या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. तब्बल धावसंख्या 8 धावा धावफलकावरती लागल्या. गोलंदाज षटक राहिलंय असं म्हणावं अवघड ठरणार नाहीये. यावेळचा चेंडू थोडीशी गती कमी करण्यात आली. खोलवर टप्प्याचा इथे मारा पाहायला मिळाला. पूर्ण बेल्स इथे उद्ध्वस्त केले जाते. फलंदाज होतोय त्रिफलाचित बाद. व्यासपीठावरती पाहतोय आपण. वळूया स्वागत कक्षाकडे आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय
कृष्णा जानू घरत यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी सन्माननीय किशोर मडवी यांना विनंती करतोय की उपस्थित मान्यवर आपण पाहतोय सरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थिती दर्शवणारे आमच्या गावठाण गावचे कृष्णा जानू घरत यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। आपण पाहतोय स्वागत कक्षामध्ये आरटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलात कृष्णा घरत यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। वस्त्र अलंकार आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ या स्पर्धेच्या माध्यमातून देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। आपण आलात आम्ही आपले आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा वळतो मैदानावरती। इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिलं षटक मित्र म्हणून बॅड बॉयज संघाच्या बाजूने राहिलाय कारण 8 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता या गोलंदाजीमध्ये आपल्याला शुभम माळीनं पटकवताना पाहिलाय। वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक सिद्धार्थ। इथे मात्र फटका तर चांगला होता, शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार। सिद्धार्थ मडवी दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय। गोलंदाज सिद्धार्थ मडवी पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला। आपण पाहतोय काही दिवसापूर्वी अशी एक घटना घडली की कालानं घात केला मित्र म्हणेन आणि पक्षीप्रेमी पशुप्रेमी आनंददादा आपल्यातून निघून गेले आणि त्यांचे चिरंजीव आज मात्र बॅड बॉयज संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत। पण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि वळूया पुन्हा एकदा मैदानावरती। मोठा फटका इथे खेळायचा होता। संदीप मडवी चेंडू खाली होते परंतु झेल झाली भूमीला दान। बालबाल बचावला मित्र म्हणेन फलंदाज विकास कातकरी जो तिसऱ्या क्रमांकावरती आला होता। तब्बल 5 धावांचं योगदान देत असताना आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावपटलावरती पाहतोय। 2 गडी बाद 13 धावा। एका बाजूला वेशवी वाडी संघ फलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूला बॅड बॉयज संघाची गोलंदाजी चांगली राहिली आहे। या बेलचा फटका चांगला होता। ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तोवर पूर्ण केले जाते 1 धाव। जास्तीत जास्त इथे प्रभाव पाहायला मिळतोय एकारी दुहेरी धावावरती आणि एखादा खराब चेंडू आल्यानंतर त्या चेंडूवरती चौकार षटकाराची मोहर उमटवली जाते। सिद्धार्थ मडवीचं षटक चालू पाहायला मिळतोय। अतिशय चांगली गोलंदाजी इथे राहिली आहे। गोलंदाज ऑन द विकेट। मोठा फटका इथे खेळायचा होता। टॉप एज झाली चेंडू आणि फलंदाज होईल इथे झेलबाद। रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती। ऑन साइडला इथे मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू उचलणार फेकणार तोवर 1 धाव इथे पूर्ण केली जाईल। धावसंख्या आता मात्र 1 ने वाढली जाते।
16 धावा धावपटलावरती लागल्यात. संत आणि शांत इथे क्रिकेट पाहायला मिळतोय. अतिशय चांगला क्रिकेट आज राहिला आणि तेवढंच चांगला खेळ आज बॅड बॉयज संघाचा देखील पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू अतिशय चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय, पण तो शेवटच्या क्षणाला यष्टीरक्षक चुकी करतोय. झेल उडाला होता, झेल शेवटच्या क्षणाला भूमीला दान होतोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगता पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 3 गडी बाद 16 धावा. वेश्वी वाडी संघ. एक संधी देऊया डीजे स्पर्श. तिसऱ्या क्रमांकावरती तिसरं षटक फेकण्यासाठी धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावरती लागते 16 धावा. समोर उभा असेल फलंदाज अक्षय कातकरी. उर्ध विकेटचा हा चेंडू अतिशय चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्ट्यांच्या मधोमध आलाय आणि लेग बिफोर दी बाद. इथे मात्र फलंदाज होईल LBW बाद. फलंदाज होतो इथे बाद. चौथा हादरा असेल वेश्वी वाडी संघाला. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावावरती थांबली. 6व्या क्रमांकावरती फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल रोहिदास कातकरी. गोलंदाज महेश ठाकूरची चांगली गोलंदाजी राहिली. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र थोडस बाहेर काढलं. इथे फलंदाज आपण पाहतोय रोहिदास कातकरी वैयक्तिक खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या 1ने वाढली जाते. 17 धावा धावफलकावरती लागल्या. सामना चालू होण्या अगोदरच मी म्हटलं होतं की वेश्वीवाडी संघाची महत्वाची बाजू म्हणून त्यांची गोलंदाजी खूप महत्वाची पाहिली जाते, परंतु इथे मात्र धावसंख्येला देखील आकार येणं खूप गरजेचं आहे. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑन साइडला खराब कॉलिंग आणि इथे दुसऱ्या धावेचा मोह आवरला नाहीये. फलंदाज होतोय धावबाद. क्षणाला का होईना इथे मात्र फलंदाज लगावतोय दर्जेदार षटकार.
संघाच्या धावपळकावरती धावा लागतायत 24. 7व्या क्रमांकावरती रोहित कातकरी पाहायला मिळतोय, परंतु रोहिदासच्या बॅटमधून षटकार आलाय. लॉंग लेग क्षेत्र त्याने निवडलं. तदनंतर मोठा प्रहार झाला आणि त्या प्रहाराच्या माध्यमातून 6 धावा मिळत आहेत या फटक्यावरती. तिसरं षटक महेश ठाकूर 2 सफलता तर मिळाल्यात, परंतु इथे वेश्वी संघाचा रोहिदास मात्र खूप मोठे फटके लगावतोय. आपण पाहतो या ठिकाणी गावदेवी क्रिकेट क्लब आणि सतीश स्मृती आयोजित सरपंच चषक 2022 अशी स्पर्धा अनुभवत आहे. चेंडूंची पूर्तता करा, मैदानावरती चेंडू द्यायचा आहे. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी करतोय गोलंदाज महेश ठाकूर. मी आणखी एक व्यासपीठावरती आमंत्रित करेन आपटागावच्या प्रभारी सरपंच सन्माननीय मयूरजी शेलार यांना विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपटागावचे आमचे मित्र सन्माननीय आपटा ग्रामपंचायतीच्या विद्यमान प्रभारी सरपंच सन्माननीय मयूरजी शेलार साहेबांना विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. अतिथी देवो भव. आणि आज आपली जागा ही नक्कीच आम्ही या व्यासपीठावरती मांडतोय आणि आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्याच दरम्यान एक दादरपाडा गावचे अष्टपैलू खेळाडू सन्माननीय ओंकारजी कोळी यांना देखील विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घ्यावा. आपण पाहतो या ठिकाणी डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं अशा आपटागावचे प्रभारी सरपंच सन्माननीय मयूरजी शेलार साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो आणि वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती, जिथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपलकावरती लागल्या 24 धावा. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी मी नक्कीच सांगू इच्छितो की 2 संघांमध्ये सामना चालू आहे. एका बाजूने बॅड बॉय चिरले तर दुसऱ्या बाजूने पाहतोय वेश्वी वाडी. या 2 संघांमध्ये चालू सामन्याचा आपण आस्वाद घेत आहे. या वेळचा चेंडू काय दर्जेदार फेकलाय, जिथे मात्र दुधारी अस्त्र बाहेर काढलं, परंतु बनी तो बनी अब्दुल गनी इथे मात्र फटका फसला. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर असेल. धावसंख्या धावपलकावरती पाहतोय 24 धावा. समोर फलंदाज आहे रोहिदास. इथे मात्र फलंदाजाने चेंडू सोडण्याचा प्रयत्न घडलाय काय मैदानावरती. दांडी होती गोल. फलंदाज होतोय त्रिफलाचीत बाद. नाजूक स्थिती म्हणावी लागेल वेश्वी वाडी संघाची, कारण 24 धावा धावपटलावरती आहेत, परंतु त्यांचे स्ट्रॉंग झोन आहे मित्र म्हणेन गोलंदाजी.
आपल्याला उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल, परंतु इथे मात्र शेवटचं षटक आयुष मडवी. यंग टॅलेंट आहे आयुष मडवीकडे आणि समोर उभा असेल फलंदाज रोहित कातकरी, ज्याने आतापर्यंत स्वतःचं वैयक्तिक खातं देखील खोललं नाही, परंतु संधी असेल यावेळेला रोहित कातकरीसाठी. धावसंख्येला जर आकार द्यायचा असेल तर एखाद दुसरा षटकात या स्पर्धेमध्ये लगवावा लागेल. राऊंड विकेट हा चेंडू अतिशय चांगला फेकलाय, जिथे मात्र आयुषने आता इरादे बुलंद केलेत. पहिला चेंडू इथे अगदी उजव्या यष्टीवरती फेकला जातोय. त्यानंतर आपण पाहिला निर्धाव चेंडूची सांगता होती. आज विपुलजी पाटील आणि संयम घरात यांचा आवाज देखील आपल्याला थोड्या वेळामध्ये ऐकावयास मिळेल. याच दरम्यान आपण पाहतोय आणखी एक व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती येत असताना पंचांचा इशाराला अवांतर चेंडू सन्माननीय प्रभाकरजी पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय शरदजी घरत यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालं. साहेब आपण आलात आणि या स्पर्धेसाठी नक्कीच आपला अमूल्य वेल दिला गेला, त्याबद्दल आम्ही आपले शब्द सुमनाने स्वागत करतोय. वल्टो मैदानावरती जिथे शेवटच्या क्षणाला मान्यवरांचं स्वागत, फलंदाजच्या बॅट मधून आला हा देखणा चौकार. चौकार आलाय, चौकाराच्या साह्यानं आपण धावफलक पाहतोय. 29 धावा. म्हटलं की आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल आणि तीच जबाबदारी घेतली रोहितनं. डावकुऱ्याचा फलंदाज आहे. यावेळचा चेंडू दर्जा इथे प्राप्त केला जातोय. आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवलाय. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत आपण पाहतोय या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते. तिसरं दशक धावा धावफलकावरती लागल्यात. विश्वी वाडी संघ आणि त्यांच्या विरोधात बॅड बॉयज चिरले या दोन संघांमध्ये मोठा सामना आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसामध्ये नियमावलीमध्ये थोडासा बदल पाहायला मिळेल, कारण आज 10 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 3 दिवसीय स्पर्धा आहे. जास्तीत जास्त धावा जो या स्पर्धेमध्ये उभ्या करेल, जो संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये उभा करेल, त्या संघाला वर्णी दिली जाईल. अर्थातच शुद्ध आगरी भाषेमध्ये सांगायचं झालं तर बाय दिली जाईल. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत्या. धावसंख्या स्थिर आहे 30 धावा. तिसरं दशक धावफलकावरती लागल्यात. अजूनही या पूर्वार्धातील आणि या चौथ्या षटकातील पियुष मडवीचे 2 चेंडू इथे बाकी असतील. गोलंदाज ओर द विकेट. ओर द विकेटचा हा चेंडू इथे मात्र खेळायचा होता आडव्या बॅटने, परंतु अतिदक्ष पंच निर्दोष घरत सरांचा इशारा आला की या वेळेला चेंडू दिशाहीन आहे. अवांतर चेंडू घोषित केला जातोय. गोलंदाजाला इथे दंडित केलं जात आहे. धावसंख्या 1 ने वाढली जाते. 31 धावा धावपटलावरती. आरटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते. संपूर्ण स्पर्धा आपण पाहू शकता. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. सरपंच चषक 2022. यावेळचा चेंडू त्रिफला उद्ध्वस्त केला जाईल. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. चोरीचा मामला. या चित्रपटानं आणि आपण ते संगीत ऐकलत. 9व्या क्रमांकावरती फलंदाज प्रणित कातकरी. शेवटचा एक अंतिम चेंडू शिल्लक आहे या पूर्वार्धातील. अतिशय चांगला क्रिकेटचा थरार या मैदानावरती पाहायला मिळतोय. बॅड बॉयज संघाचा तेवढाच चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय, कारण नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, मी तरी म्हणेन अगदी योग्य निर्णय त्याने निवडला आणि त्या निर्णयाचं त्याने स्वागत केलंय. विश्वीवाडी संघाला पूर्णपणे बांधून ठेवलंय. धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. शेवटचा अंतिम चेंडू ओर द विकेट. गोलंदाज आयुष मडवी. अफलातून चेंडू इथे फेकला जातोय. शेवटच्या क्षणाला का होईना आपली ताकद आजमावली आहे, मित्र म्हणेन गोलंदाज
आयुष मडवीनं निर्धाव चेंडूची सांगता होती. पूर्वार्धाचा डाव इथे संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा, 1 संधी, डीजे स्पर्श. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश मध्ये आयोजित सरपंच चषक 2022 या स्पर्धेतील आपण पहिल्या फेरीतील ही चौथी लढत पाहतोय. एका बाजूला वेशवी वाडी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र फाईट देतोय बॅड बॉयज चिर्ले. सकाळच्या सत्रामध्ये आर्यन चिर्ले संघाने एक सामना जिंकलाय. त्यानंतर नवदुर्गा रेल्वे कॉलनी या संघाने एक सामना जिंकलाय. त्यानंतर खंडोबा जासई या संघाने एक सामना जिंकलाय आणि इथून मात्र ही लढत आपल्या समोर पाहायला मिळते. सातत्यानं एक चर्चा आपण विराजच्या माध्यमातून ऐकली की वेशवी संघाची गोलंदाजी या संघाची सातत्यानं जर एक ओळख सांगायची झाली तर नेहमीच हा संघ शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे. अगदी लाईनअप करून ते मैदानामध्ये जात असतात आणि लाईनअप करूनच ते मैदान सोडत असतात.
आणि या संघानं खरं तर यंदाच्या सीझनमध्ये दादरपाड्याच्या मैदानामध्ये दादरपाड्याच्या स्पर्धेमध्ये जुगावच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना समोर ऋतांशू होता आणि तेव्हा देखील 5 षटकांच्या सामन्यामध्ये फक्त ऋतांशू खेळत असताना सुद्धा फक्त 31 धावसंख्येवर थांबवलं होतं. अशी धारदार गोलंदाजी आहे या संघाची, हीच ओळख आहे या संघाची. पाहूया या मैदानामध्ये लोवेश कोर्टचा सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळेल का. इथून 2 धावांची पॅनल्टी म्हणजे अर्थातच 33 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतील आणि 34 धावांचं आव्हान आहे बॅड बॉईज संघासमोर. समोर ऑनस्ट्राईकला असतील संदीपजी मडवी आणि नॉनस्ट्राईक इनला पण प्रफुल्ल गायकवाड यांना पाहतोय. गोलंदाजीतून तैनात होतील पहिले षटक हाताळण्याकरता रोहित कातकरी. या समाजाची एक वेगळी ओळख आहे, यांना देवी देणगी आहे. कोरोना कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर एकही तुम्हाला असा कुठल्या या समाजाचा कोरोना रुग्ण पाहायला मिळाला नसेल. असं आहे खरं तर हा समाज. आणि या समाजातील जर अजून एक सातत्यानं 25 सप्टेंबर 1930चा तो लढा चिरनेर जंगल सत्याग्रह नागा महादू कातकरी एक अजून एक हे नाव. इथून मात्र फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथं संदीपजी मडवी यांचा फटका शॉर्ट मिड ऑफ मध्ये हा चेंडू अडवलाय. आणखी एक धाव जोडली जाईल. इथून मात्र धावांना सुरुवात केली जाते. 34चा पाठलाग करायचा आहे. आज इथून 10 संघ खेळले जातील. कालच्या दिवसामध्ये सुरेश स्मृती गावठाण संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला. या चमचमत्या ट्रॉफीवर या संघाने नाव कोरलंय. इथून आज कोणता संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. हलक्या त्यानं खेळण्याचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह प्रफुल्ल गायकवाडच्या बॅट मधून ओव्हर द रोप ठोकलाय चौकार. दोन चेंडूमध्ये 5 धावा जमा केल्यात. इथून 34चा पाठलाग करायचा आणि त्यांच्या बॅट मधून प्रफुल्लच्या चौकार आलाय. इथं लोअर फुल टॉस मिड ऑफ क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे आले. थोडेसे आउटफील्ड खरा पाहायला मिळतंय. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. इथून एकीच दुहेरीमध्ये कन्व्हर्शन आणि इथून मात्र आणखी 2 धावा जोडल्या जातात. यापुढे होणारा सामना आपल्या समोर असेल. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लगेच नाणेफेकी करून घ्यायची आहे. दादरपाडा अगेन्स्ट आपटा यापुढे होणारी ही शेवटची लढत. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते. हे व्हेरिएशन हे बदल तुम्हाला सातत्याने करावे लागतील. इथून मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी करतोय रोहित कातकरी. हा गोलंदाज या षटकातील अजूनही जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमच्या समवेत अक्षयजी माळी हे गुणलेखन करतायत. यावेळचा चेंडू अगदी त्याच टप्प्यावर पाहू शकता. या अगोदर लोअर फुल टॉस होते आणि त्याला फक्त त्यांनी दिशा दिली होती प्रफुल्लनं. यावेळी मात्र चांगली लाईन आणि लेंथ ओळखलंय या गोलंदाजांना. रोहित कातकरी या षटकातील अखेरचा हा शेवटचा चेंडू आहे, अंतिम चेंडू. इथून मात्र चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग झालंय. चेंडूला पाठवून दिलाय सरळच्या दिशेनं. चेंडू ठोकलाय षटकार. आणि त्या गोलंदाजावर सुद्धा 14,000ची बोली लागली होती. तशी चांगली गोलंदाजी. आणि इथून मात्र येणारे 18 चेंडू आणि गरज असेल जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि 21 धावा. 18 चेंडू 21 धावा समीकरण थोडंसं जबल पाहायला मिळतंय. बॅड बॉय चिरले अगेन्स्ट इथून खेळतोय वेशवी कातकरवाडी या संघ.
या समाजाची आपण एक मोठी प्रीमियर लीग इंद्रायणी मैदान चिरनेरवर सुद्धा पाहिली होती आणि तिथून हा संघ एक चांगला इन्फॉर्म पाहिला होता. तिथून देखील सुद्धा सुपर 4 मध्ये हा संघ दाखल झाला होता. अगदी लोअर फुल टॉस होता पण संदीप पडवी अगेन्स्ट पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे ठोकलाय संदीपना हा षटकार. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभतय चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभतय चष्मा, दिसतोय नाट्यवाणी इथून आणखी एक येईल का पण यावेळी एलिव्हेशन करा. बराच काळ चेंडू हवेमध्ये सुंदररित्या झेल टिपला जातोय आणि महत्वाची विकेट संदीप मडवी होतील झेलबाद. ब्रेक थ्रू आणि ब्रेक थ्रू, विकेट विकेट आणि विकेट हीच महत्वाची गरज आहे आता सध्या या विश्वी संघाला. समोर इथून आयुष मडवी आहेत नॉस्टॅक इनला पण प्रथमेश मडवी यांना पाहतोय आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे हा विकास गोलंदाज. अगदी खोलात आणि इथून दांडी गोल यास एकदा चौडा टाळावून जाऊ द्या विकाससाठी. इथून मात्र विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर. प्रसाद मडवी विकेट हॅट्रिक अतिशय चांगली गोलंदाजी. याच गोलंदाजीची चर्चा केली होती की दादरपाड्याच्या मैदानामध्ये जुहूगाव अगेन्स्ट यांची गोलंदाजी अप्रतिम होती. तो सामना ते पराभूत झाले होते पण त्या समोर ऋतांशू सारखा एक नामवंत फलंदाज असताना अतिशय चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. पहिल्या चेंडू षटकाराला होता पण त्यानंतर सलग 3 विकेट मिळवलेत विकासनं. चांगली कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. हा सामना जर 40-45 असताना तर अजून मात्र मजा आली असती. आणखी एक येईल का यावेळी टोकलाय प्रसाद मडवीनं हा देखणा षटकार.
धावेची गरज. हा सामना तर कठीण परिस्थितीमध्ये येऊन सापडलाय का या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा विश्वी संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतोय. आणि यापुढील होणारा सामना आपटा विपक्ष दादरपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते नाणेफेकी करून घेण्यासाठी यायचं आहे. एका बाजूला दादरपाडा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला आपटा संघ आपल्या खेळताना पाहायला मिळणार आहे. इथून येणारे 12 चेंडू 9ची गरज. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या पण त्यानंतर विकासनं महत्वाचे फलंदाजांना बाद केलं. त्या षटकामध्ये 12 धावा जवळ आल्या असतील पण प्रफुल्ल गायकवाड असतील संदीपजी मडवी असतील आणि त्यानंतर आयुष मडवीला त्यांना परतीचा रस्ता दाखवलाय. येणारे 9 चेंडू 9ची गरज. चला आपटा संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते कारण लगेच नाणेफेकी करून घेण्यासाठी यायचं आहे. दादरपाडा संघाचा संघनायक आलाय. नंतर आयोजकांचा निर्णय येतोय की आपण जर आलात नाही तर मात्र पॅनल्टी दिली जाईल आपल्या संघाला. पॅनलाइज केलं जाईल. 12 चेंडू आणि इथून मात्र 9ची गरज. या सामन्यामध्ये संयम आहेत ना. जर जास्त निर्धाव चेंडू गोलंदाजाने फेकले ना तरी सामना अजून हाय व्होल्टेज होईल आणि एका दुसरी विकेट. पण तसं होणार नाही कारण समोर प्रथमेश मडवी आहे. अजून एक चांगला यंगस्टर आहे त्याच्याकडे सातत्यानं मोठमोठे फटके तो खेळत असतो. लेदर क्रिकेट त्यानं चांगलं खेळलंय. पाहूया मैदानामध्ये येणारे 12 चेंडू आणि 9ची गरज. इथून मात्र जोरदार अपील आणि इथून मात्र बॅटला ब्रश करणारा चेंडू. महत्वाची विकेट. फलंदाज प्रथमेश होतील इथून झेलबाद. तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा संघर्ष येतात ना तेव्हा स्वतःला कमजोर समजू नका कारण संघर्ष करण्यासाठी ईश्वर तुम्हाला ते बळ देत असतो. इथून मात्र संघर्ष या 9 धावांसाठी करतोय हा बॅड बॉय चिरले संघ. इथून कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय. पाहूया या सामन्यामध्ये या परिस्थितीमध्ये कशा रीतीनं हा बॅड बॉय चिरले संघ सामना आपल्या बाजूने जिंकवेल की गोलंदाज या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवेल. इथून विश्वी संघाची गोलंदाजी आज प्रभावशाली राहिलंय. त्यांचं कौतुक आज इथून बसणारे मान्यवर सुद्धा करतात. येणारे 11 चेंडू आणि इथून 9 धावांची गरज. यावेळचा हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करण्याचा इथून प्रयत्न केला जातोय. उपस्थित सन्माननीय मान्यवर मान्य श्री कृष्णाजी करत यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते इथून नाणेफेकी करायची आहे. यापुढे होणारा सामना दादरपाडा अगेन्स्ट आपटा. इथून फुल टॉस. हा खराब चेंडू होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि इथून मात्र 1 बाउंड चेंडू जाईल ओव्हर द रोप. मिळतील 4 धाबा. इथून हा चौकार जर आला नसता तर अजून मॅच मध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण कौतुक करेन सिद्धार्थ मडवी याच्या बॅट मधून हा चौकार येतोय. अजून 5 धाबांची गरज आहे सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 5 धाबा. गोलंदाज पुन्हा एकदा तैनात. यावेळचा चेंडू स्वतःच्या फॉल्टमध्ये अडवण्याचा इथून प्रयत्न आणि इथून मात्र महत्वाची विकेट. सिद्धार्थला बाद केलं जात आहे.
आणखी एक चेंडू निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी, कौतुक करायला व गोलंदाजाचं. जीवन कातकरी या षटकातील आणखी एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक जर चेंडू निर्धाव आला तर शेवटच्या 6 चेंडूपर्यंत हा सामना रंगला जाईल. येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र 5 धावांची गरज. 7 चेंडू 5 धावांची गरज. नॉस्टॅक एंडला शुभम माळी याला आपण पाहतोय जे नॉस्टॅक एंडला आहेत. येणारे 7 चेंडू इथून मात्र 5 धावांची गरज. यावेळचा चेंडू बराच काळ हवेमध्ये पण यष्टिरेषेच्या आवाक्यात नव्हता. आणखी एक धाव जोडली जाईल. येणाऱ्या 6 चेंडू आणि इथून मात्र 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावांची गरज. 34चं आव्हान होतं आणि या 34चं आव्हान होत असताना कोणाला वाटलं होतं की शेवटच्या षटकापर्यंत हा सामना येईल. काल सुद्धा अंजूरच्या मैदानामध्ये आपण पाहिलं असाल सातत्यानं ज्या संघाची बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहिला गोरसेचा संघ आणि काल मात्र ज्या 18 चेंडूमध्ये 18ची गरज असताना भावेश पवारनं फेकत असलेलं षटक अतिशय त्या षटकाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर रंगली. 18 चेंडूमध्ये 18ची गरज होती आणि शेवटच्या षटकापर्यंत तो सामना गोरसे संघाने जिंकून दाखवला होता आणि तिथून मात्र कौतुकाची थाप त्या संघाला मात्र इथून वर्षाव केला गेला. या सामन्यामध्ये सुद्धा तेच पाहायला मिळेल का? इथून कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही अजून हा सामना हारलात नाही आहेत कारण तुमच्याकडे 6 चेंडू आहेत आणि समोर मात्र 4 धावा बनवायच्या आहेत. या जर उद्देशाने तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगने खेळलात ना तरी मॅच मध्ये तुमच्या बाजूने पाहायला मिळेल. पण प्रसाद शांत बसणार नाही. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. इथून मात्र आता ऑनस्ट्राईकला प्रसाद पाहायला मिळेल. नॉनस्ट्राईक एंडला शुभम. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 4 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. थोडीशी शॉर्ट मीटिंग घेतली जाते बेशवी संघाच्या माध्यमातून. ते अजूनही सांगतात की या सामन्यामध्ये आम्हाला जिंकायचं आहे पण प्रसाद सांगतोय जोपर्यंत बॅड बॉय चिरली संघाला विजय मिळत नाही ना तोपर्यंत मी क्रीज सोडणार नाही आहे. ही विकेट करत आता विश्वी संघासाठी महत्वाची आहे. मी नेहमीच म्हणतो असं की आपल्या प्रगतीवर हरकत घेणारे खूप लोक असतात पण लक्षात ठेवा तो परमेश्वर त्यालाच पंख देतो ज्याच्यात झेप घेण्याची जिद्द असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वी होण्याची जिद्द तुम्ही हारू नका कारण ही स्वार्थी दुनिया इथे उगवणाऱ्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. पाहूया सामन्यामध्ये कुठला संघ एवढ्या जिद्दीने खेळेल. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 4 धावेची गरज. 6 चेंडू 4 धावा. समोर आहेत प्रसाद मडवी. नॉस्टॅक एंडला शुभम माळी पाहतोय. गोलंदाज इथून दाखल होतील प्रणित कातकरी. 6ला 4 हव्यात. अगदी क्लोज क्षेत्ररक्षण. बॅटची कडा आणि महत्वाची विकेट. इथून मात्र फलंदाज होतील प्रसाद मडवी. जेलबाद. गोलंदाज आपण इतिहास पाहिला 390 वर्षा अगोदर विराट जर पाहायला गेलात ना तर शक्तीपेक्षा युक्तिमान आणि सातत्यानं हेच आपण पाहतोय. एवढा मोठा एक संकट आलं होतं स्वराज्यावर अफजल खान या नावाचं आणि त्या समोर मात्र युक्ती कामाला आली अगदी आणि इथून या सामन्यामध्ये तेच पाहायला मिळते. मी नेहमीच म्हणतो असो की जमिनीवर राहून आकाशाला स्पर्श करता येतो फक्त हातात कर्तृत्वाचा पतंग हवा. ते कर्तृत्व आहे गोलंदाजाकडे. येणारे 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. हा सामना कोणी हारू दे किंवा कोणी जिंकू दे पण एकदा वेशवी संघाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अफलातून दर्जाची गोलंदाजी. 4 चेंडू आणि 4ची गरज. धनवंत समोर. इथून हा फुल टॉस. उडालेला हा झेल पकडण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. हा चेंडू जर निर्धावाला असताना आता या सामन्यामध्ये आणखी प्रेक्षकांना मजा आली असती पण येणारे आता 3 चेंडू आणि इथून मात्र 3 धाव्यांची गरज. बरेचसे असे सामने आपण पाहिलेत. इथून मात्र कंपल्सरी चेसिंग हा सामना अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. कोणाला वाटलं होतं ही मॅच अशी पाहायला मिळेल. 34चं आव्हान आहे.
सहज असं बरेचशी चर्चा रंगली होती संयम की काही चेंडू ठेवून चिरले संघ जिंकेल, पण वेशवी संघ सांगतोय आमच्यामध्ये आमच्या नावामध्ये लढण्याची धमक आहे, आमचं रक्त वेगळं आहे आणि इथून मात्र ते सांगतायत आम्ही ही जिद्द हारणार नाही, हा सामना आम्ही सोडणार नाही शक्यतो. आणि इथून मात्र 3 चेंडू आणि 3 धाबांची गरज. समोर आहेत शुभम माली. गोलंदाजी अप्रतिम. 3 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि इथून मात्र 3 धाब्यांची गरज. अतिशय जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वेशवी संघासाठी. या टाळ्या खरं तर तुमच्या कौतुकाच्या आहेत, या टाळ्या आहेत ना तुमच्या खेळाच्या आहेत आणि या टाळ्या तुमच्या आत्मविश्वासासाठी आहेत. आणि असंच एक व्यक्तिमत्व या व्यासपीठावर सातत्यानं आदर्श सरपंच आणि हे नाव खूप मोठं आहे. अर्थातच मान्य श्री अनंत कृष्ण मडवी या साहेबांचं इथं आगमन झालंय, त्यांचं प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत केलं जात आहे. सध्याच्या घडीला आपण जो गावदेवी गावठाण हा व्यावसायिक क्रिकेटचा संघ पाहत असतो आणि त्या संघाचे संघ मालक अर्थातच अतुलजी अनंत मडवी, जे आज गावदेवी गावठाणचे बरेचसे व्यावसायिक खेळाडू टी शर्ट परिधान करतात. त्यामागे जर आपण पाहायला गेलात तर नेहमीच हे नाव आपल्याला ऐकायला मिळतं असं अनंत कृष्ण मडवी. इथून मात्र मॅन ऑफ द मॅच